आय एम सॉरी, हे प्रोड्युसरचे फोन येत राहतात म्युझिक राईट्स साठी. तो काय म्हणत होते मी? तू ओकेस का आता? या आता तरी मला सांगशील का की तू माझ्याशी खोटं का बोललीस ते? मानस, मी रेवती. आता तुला माहिती की मी पत्रकार वगैरे नाहीये. मी भार्गव कोठी भास्करांची एकुलती एक मुलगी रेवती भार्गव कोठी भास्कर, या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर. ॲज यू कॅन सी, दीज आर माय इनिशियल्स, RBK. माझी एक वाईट सवय आहे मानस. माझ्या कंपनीवर, माझ्या कामावर खूप निष्ठा आहे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ RBK कंपनी, व्हेरी व्हेरी प्राऊड. आणि मला माझी कंपनी जगातली नंबर 1 कंपनी बनवायची. इथे आम्ही फक्त आणि फक्त उत्तम टॅलेंटलाच नर्चर करतो. आमचा प्रत्येक आर्टिस्ट हा आमचा ऍसेट आहे आणि आम्ही त्यात इन्व्हेस्ट करतो पैसा आणि वेळ. म्हणजे बघ ना मानस, एखादा 20 रुपयाचा नारळ विकत घेताना सुद्धा आपण तो वाजवून बघतो. मग एखादा आर्टिस्ट सिलेक्ट करताना इतका हलगर्जीपणा का करावा, राईट? जेव्हा वैदेहीने तुझी क्लिप आमच्या कंपनीत पाठवली तेव्हा ती फिल्टर होत होत माझ्यापर्यंत पोहोचली. सो नो डाऊट तुझ्यात टॅलेंट आहे मानस. नाहीतर तू इतर सिंगर्स सारखा कधीच या कंपनीच्या बाहेर फेकला गेला असतास. सो मी तुझी ती क्लिप ऐकली, मी खूपदा ऐकली, वेगवेगळ्या मूड्स मध्ये ऐकली, वेगवेगळ्या वेळेत ऐकली आणि प्रत्येक वेळी मला तुझा आवाज आवडला. तुझ्यात एक स्पार्क आहे मानस आणि तोच स्पार्क मला दिसला. पण रेवती, पण मग हेच ना की तू मला पत्रकार म्हणून का भेटलीस, माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला का आलीस, माझा इंटरव्ह्यू का घेतलास, माझ्याबद्दल जाणून का घेतलंस, राईट? तर या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, क्युरिओसिटी. आणखी कॉफी घेणार आहेस? शुभम, मला खरंच खूप कुतूहल वाटतं की तू असा विचार देखील कसा काय करू शकतो. वैदे, याला कॉन्फिडन्स म्हणतात. सॉरी, पण मला हा ओव्हर कॉन्फिडन्स वाटतो. आय डोंट थिंक सो. वैदे, मी ह्याच बिझनेस मध्ये आहे आणि या बिझनेस मधले सगळे खाच खळगे मला चांगले माहिती आहेत. इनफॅक्ट मला हेही माहिती आहे की तुमच्या या रॉयल वर्ल्ड प्रोजेक्ट साठी तुम्ही ॲम्बियन्स फायनान्स कडून लोन घेताय, राईट? या, पण आय वुड सजेस्ट नॉट टू डू सो. इनफॅक्ट ॲम्बियन्स फायनान्स कडून लोन घेण्यापेक्षा तुम्ही टिम्पल कॅपिटल कडून लोन घ्यावं असं मला वाटतं. नो, आय कॅन डू दॅट. आय मीन, आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. आमचे आणि ॲम्बियन्स फायनान्सचे खूप जुने रिलेशन्स आहेत आणि इनफॅक्ट सॉरी, बट टिम्पल कॅपिटल कोण आहेत हे मला माहित सुद्धा नाही. सो एवढंच ना. हे बघ, तुझा त्यांच्यावर जर का विश्वास नसेल तर मी टिम्पल कडून लोन घेतो आणि तू माझ्याकडून घे, मग तर झालं. पण वाय डू हॅव टू डू दॅट? कारण आमचं आणि ॲम्बियन्स फायनान्स खूप व्यवस्थित सुरू आहे. सो हे सगळं उगाच कशाला? वैदे, वी आर फ्रेंड आणि आय रिअली विश टू हेल्प यू आउट. तुला इंटरेस्ट कमी पडावा एवढंच मला वाटतं, बाकी काही नाही. दॅट इज रिअली स्वीट ऑफ यू शुभम, बट इट्स ओके, आय विल मॅनेज इट. चिल. वैदे, हे बघ, तुला लोनचं वगैरे ऑकवर्ड वाटत असेल तर एक काम कर ना, तू मलाच का नाही पार्टनर करून घेत, मग तर झालं. सॉरी, but I don't want to do that. Thanks. Yeah. Okay.
सो मला क्युरिओसिटी होती मानस की तुझ्यासारखा टॅलेंटेड सिंगर नेमका कसा असेल, त्याचा बॅकग्राऊंड काय असेल, तो काय विचार करत असेल. आणि हे सगळं मला तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करून घेण्याच्या आधी जाणून घ्यायचं होतं. आणि ऑब्व्हियसली म्हणजे मी तुला अशी भेटले असते तर तुझ्याबद्दल खरं मला कधीच कळलं नसतं. म्हणून मी पत्रकार बनून तुझ्या समोर आले, तुझ्याबद्दल जरा जाणून घेतलं, तुझे विचार जाणून घेतले. मी तुला फ्रँकली काय ते सांगते, आपल्या पहिल्याच भेटीत माझ्या हे लक्षात आलं होतं की आपल्या दोघांच्या विचारांमध्ये तफावत आहे. कारण तुला तुझ्या कलेच्या जोरावर यश मिळेल याची खात्री होती आणि मला विश्वास होता की एखाद्या कलेला करेक्ट प्लॅटफॉर्म मिळाल्याशिवाय न्याय मिळत नाही. अँड आय स्टील बिलीव्ह दॅट. म्हणून मी तुला भेटले आणि भेटत राहिले. तुझ्यावर स्टोरी करायची म्हणून तुझ्याबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेतल्या. पण रेवती का हे सगळं करायची काय गरज होती? म्हणजे आपल्या पहिल्याच भेटीत तुला कळलं होतं ना की आपले विचार जुळत नाहीत म्हणून. मग तेव्हाच माझा विषय सोडून का नाही दिलास तू? आणि मुळातच जिकडे आपले विचार जुळत नाहीत तिकडे एकत्र काम कशाला करायचं? गुड क्वेश्चन मानस. म्युझिक हा माझा व्यवसाय आहे. मी त्यातून प्रॉफिट कमवते, त्यातून पैसा कमवते, फेम मिळवते. पण म्हणून मी माझा व्यवसाय भावनेच्या भरात करत नाही. मी तो विचारपूर्वक करते. यस, मला हे कळलं होतं की आपले विचार जुळत नाही. पण माझ्या हेही लक्षात आलं होतं की जर आपण दोघांनी मिळून काम केलं तर आपल्या दोघांचाही फायदा आहे त्यात. म्हणून मी तुला ऑफर दिली. हाच फरक आहे आपल्या दोघांमध्ये. तू भावनेच्या भरात हृदयाने विचार करतोस आणि मी मेंदूने. आता तूच बघ, तू माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेस, ते सुद्धा माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स मान्य करून. मानस, आज तुझ्या कलेला माझ्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा आधार आहे. आणि आता बघ, मी तुला या जोरावर कुठल्या कुठे घेऊन जाईल. सो इन शॉर्ट, मी जे म्हणाले ते खरं झालंच ना? ते होतच, आणि ते सुद्धा प्रत्येक वेळी. रेवती कोठीभास्कर फक्त तिच्या टर्म्सवर काम करते आणि लोकांना सुद्धा करायला लावते. रेवती, तू करत असशील तुझ्या टर्म्सवर काम, झुकवत असशील लोकांना तुझ्या पुढे. पण ह्यावेळी तू चुकलीस. तू एका चुकीच्या माणसाला निवडलं. मी मानस रेगे, आणि माझ्या कलेवर आणि विचारांवर पूर्ण विश्वास. आणि मला यशस्वी होण्यासाठी तुझ्या कंपनीची अजिबात गरज नाही. आणि माझ्यात जर का धमक असेल ना, तर मी स्वतःच्या हिमतीवर नाव कमवू. हॅलो मानस, अरे आहेस कुठे तू? आज आपलं बोलणंच झालं नाही. आता मला म्हणाले आत्या की तू केळकर साहेबांना भेटायला गेलायस म्हणून. पण अजून किती वेळ? आणि काय अजून आरबीकेच्या ऑफिसमध्येच आहेस का? हॅलो, अरे बोल ना. वैदेही, मी आरबीके म्युझिकचं कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करतो. काय मानस, तू ओके आहेस ना? आणि हे सगळं काय आहे? बोलूया. बाय. अरे हे बघ, ऐक मला.
रेवती, मी म्हटलं ना, यावेळी तू चूक केली, चुकीच्या माणसाला निवडलं. कारण हा मानस रेगे सुद्धा त्याच्याच टर्म्सवर काम करतो. सो मला हे नाही जमणार. अँड ॲज आय सेड, मी हे कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करतो. बाय. आत्या नक्की माणूसच असेल? अगं हो, आधी बघ तर खरं कोण आहे. हो मी बघते. काय झालंय? मानस काय झालंय? तू खरंच रिजेक्ट करणार आहेस आरबीकेचं कॉन्ट्रॅक्ट? हो. मानस अरे काय झालंय? ते केळकर साहेब काय बोलले का तुला? रेवती काय समजते स्वतःला? अरे तू आरबीकेच्या मीटिंगला गेला होतास ना, मग रेवतीचा काय संबंध? मला भेटलेली रेवती एक पत्रकार नसून आरबीके म्युझिक कंपनीची मॅनेजिंग डिरेक्टर आहे. रेवती भार्गव कोटी भास्कर. काय? हो. पहिले तिने पत्रकार बनून फसवलंय आपल्याला. तिला ना स्वतःचा इगो सिद्ध करायचा होता. ती कशी बरोबर आहे आणि मी कसा चुकीचा आहे हे दाखवून देण्यासाठी भेटायला बोलावलं होतं तिला. म्हणून मला नाही करायचं तिच्या कंपनी बरोबर काम. सरळ सांगून आलोय मी तिला. तू ऑलरेडी सांगितलंस तिला? हो, मग काय घाबरतो काय तिला? तोंडावर सांगून आलो. मानस अरे मी तुला किती वेळा सांगितलंय की जरा डोकं शांत ठेव आणि जरा नीट विचार करून रिॲक्ट करत जा. हे बघ, मला कळतंय तुझं म्हणणं, पण मला असं वाटतंय की असं रागाच्या भरात तिला कॉन्ट्रॅक्ट बद्दल सांगून तू चूक केलीस. हे बघ, म्हणजे मला असं वाटतं, कारण एवढी मोठी संधी. अच्छा, असं आहे का? म्हणजे तुला असं म्हणायचंय की ह्याच्यात माझीच चूक आहे? म्हणजे ती रेवती माझ्याशी कसंही वागू दे, माझ्याशी काहीही बोलू दे, माझ्याशी खोटं बोलू दे, तरी सुद्धा ह्याच्यात माझीच चूक आहे. छान. अरे हे बघ, अरे असं म्हणणंच नाहीये माझं. मला फक्त इतकंच म्हणायचंय की विचार न करता घेतलेला कोणताही निर्णय हा चुकीचा ठरू शकतो. वैदे, विचार फक्त मीच करायचा का? हा, म्हणजे बाकीची माणसं कशीही वागली तरी विचार मीच करायचा आणि गप्प बसायचं? त्यांनी केला का विचार? माझ्याशी कसेही वागले ते त्यांनी केला का? त्यांना जाऊन विचार ना. तो केळकर, ती रेवती कोण समजतात स्वतःला? म्हणजे मला त्यांचा ऍटिट्यूडच आवडलेला नाही. मान्य. हे बघ, तू जे म्हणतोयस ना ते सगळं मान्य, पटतंय मला, कळतंय मला. पण अरे आरबीके सारखी मोठी कंपनी तुझ्यासाठी इतक्या मेहनतीने मिळवलं होतं मी हे कॉन्ट्रॅक्ट. मी असं जरा इम्पल्सिव्ह रिॲक्ट. तू मिळवलेलं कॉन्ट्रॅक्ट का? हे बघ, आय डिडंट. नाही, एक मिनिट. काय होतंय माहितीये का, सगळे स्वतःचाच विचार करताय. मला काय आवडतं, मला काय हवं याचा कोण विचारच करत नाही. सो ठीक आहे, तू पण नको करूस. ठीक
आहे सोड, जाऊ दे ना. ऐक ना मानस, हे बघ मी ऐक ना, हे आय रिअली डिडंट मीन दॅट. तू ऐक वैदिक ना. सोड ना वैदिक. अरे पण ऐक तर मग. इतका का चिडतोय? हा, तू एक काम करतेस का? तू जरा बोल त्याच्याशी, हा, समजाव त्याला. आत्या, मी बोलते त्याच्याशी, पण थोड्या वेळ त्याला एकटं राहू दे, मी बी शांत होईल. डोंट वरी, हेल बी फाईन. रेवती भार्गव कोटी भास्कर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ आरबीके म्युझिक कंपनी. सो मला क्युरिओसिटी होती मानस, की तुझ्यासारखा टॅलेंटेड सिंगर नेमका कसा असेल, त्याचा बॅकग्राऊंड काय असेल, तो काय विचार करत असेल, आणि हे सगळं मला तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करून घेण्याच्या आधी जाणून घ्यायचं. आत्या, किती सहज आय मीन किती छान वाती वळताय तुम्ही. लहानपणापासूनची सवय ग बाई. आता काय, आयत्या मिळतात ना बाजारात, गव्हाचं पीठ मिळाल्यासारख्या. माझ्या लहानपणी सगळं घरात बनायचं. वाती, पापड, लोणची, कुरडया, दिवाळीचा फराळ. मज्जा असायची. सण जवळ आले ना की अख्खं घर सजवायचं, स्वच्छ करायचं, रांगोळ्या काढायच्या, छान फराळ करायचा, छान छान पक्वान्नांचं जेवण करायचं, नैवेद्य दाखवायचा आणि मग भरपूर जेवायचं. असं मस्त मज्जेशीर आयुष्य होतं लहानपणचं माझं. आता नाही ग राहिलं, गेले ते दिवस. आता काय, आयुष्य खूप फास्ट झालंय ना. पण आत्या, आमची पिढी खरंच खूप लकी आहे की आम्हाला तुमच्या पिढीकडून संस्कार मिळत आहेत. आणि मी आणि मानस ना आपल्या परंपरा आणि संस्कार जपायचा प्रयत्न करतो. हो, ते दिसतच आहे मला, म्हणून तर तुम्हा दोघांचं खूप कौतुक आहे मला. बरं आत्या, उद्या गुढी बांधायला ना मी माझी नवीन साडी काढून ठेवली. वा, शाब्बास. बरं, मी त्या कामवाल्या बाईला उद्या लवकर बोलवलंय. हा, जरा स्वच्छता करून घेते ना सकाळ सकाळ. अरे बापरे, भाज्या निवडून ठेवायला लागतील ना. आत्या, हे झालं ना आपलं की मी लगेच त्या कामाला लागते. ओके, ते भाज्या बिज्यांचा राहू देत, ते मी बघते. तू जा वर जा, तो रुसून बसला ना चिडून. जा मस्का लाव जरा त्याला, बोल त्याच्याशी, समजाव त्याला. जा, बघते मी बाकीच. एवढ्या वाती बाद झाल्या मला. जा. यस, मला हे कळलं होतं की आपले विचार जुळत नाहीत. पण माझ्या हेही लक्षात आलं होतं की जर आपण दोघांनी मिळून काम केलं तर आपल्या दोघांचाही फायदा आहे त्यात. हाच फरक आहे आपल्या दोघांमध्ये. तू भावनेच्या भरात हृदयाने विचार करतोस आणि मी मेंदूने. आता तूच बघ, तू माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेस, ते सुद्धा माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स मान्य करून. मानस आज तुझ्या कलेला माझ्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा आधार आहे. आणि आता बघ, मी तुला या जोरावर कुठल्या कुठे घेऊन जाईल.
एक खरं सांगशील वैदेही, काय मी तुला ती रॉयल वर्ल्ड संदर्भात बिझनेस ऑफर दिली म्हणून तू हर्ट नाही ना झालीस? हर्ट व्हायचा प्रश्नच येत नाही. तुला जे वाटलं ते तू बोललास. इट्स ओके. इनफॅक्ट शुभम, मलाच तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. काय? हे बघ, म्हणजे तू गैरसमज करून घेणार नसशील तर मी सांगते. कम ऑन वैदेही, फील फ्री. मी कधीही गैरसमज करून घेत नाही. बोल. ओके. हे बघ, मला असं स्पष्ट वाटतं की आपण आपल्या मैत्रीत बिझनेस आणू नये. आय होप यू अंडरस्टँड.